मी देखील एक शेतकरी कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा आहे. मलाही गोर गरीब मराठा समाजाच्या दुःख आणि वेदना याची कल्पना आणि म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय. दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे. आज मनोज दादा आज आमच्या गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जयंती पण आहे. दिघे साहेबांची आणि बाळासाहेबांची जयंती 23 तारखेला झाली. या दोन्ही माझ्या आदरणीय गुरुवर्यांचा देखील आशीर्वाद आणि या सकल मराठा समाजाच्या शुभेच्छा देखील पाठीशी आहे. आणि म्हणून मी आपल्याला इथे जमलेल्या सगळ्या तमाम सकल मराठा बांधव भगिनींचं मनापासून स्वागत करतो, मनापासून अभिनंदन करतो. तर म्हणजे हा ऐतिहासिक क्षण आहे आणि मी मुद्दाम आठवण करतो स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या कर्मभूमीमध्ये आजचा हा आपला ऐतिहासिक सोहळा साजरा होतो. त्यांनी देखील बलिदान दिलंय, त्यांनाही वंदन करतो. आणि आज आमचं हे सरकार म्हणजे तुमचं सरकार, मनोज दादा हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, माता भगिनींचं, गोरगरिबांचं सरकार आहे. आम्ही कधीही मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतलेले आहे. सर्वसामान्यांना न्याय देणारे निर्णय आतापर्यंत आपल्या सरकारने घेतले आहे. आणि म्हणून त्या ह्याच्यामध्ये आज या मराठा समाजाचा जो संघर्ष आहे, मराठा समाजाने अनेक लोकांना मोठं केलं, अनेक लोकांना नेते केलं, मोठी मोठी पदे मराठा समाजामुळे मिळाली. परंतु मराठा समाजाला न्याय देत असताना जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा संधी द्यायला पाहिजे होती. परंतु आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे. आजचा दिवस तुमच्या विजयाचा दिवस आहे. तुम्ही गुलाल उधळण्याचा दिवस आहे. मला मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की आम्ही दिलेले सगळे प्रश्न, निवेदन, मागण्या आपण या ठिकाणी पूर्ण केल्यापर्यंत तुम्हाला इकडे आलं पाहिजे. मी आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी आज आलो.